आम्ही सर्वसामान्य जनता, गोरगरीब आमचे जे सर्व शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना दिलासा कसा मिळेल या दृष्टिकोनातून आमच्या सर्व अपेक्षा आहेत। महाराष्ट्राच्या उद्योगाला चालना मिळावी, आमच्या संपूर्ण कृषी उत्पादनाला एक प्रकारे चांगल्या प्रकारचा दिलासा मिळावा, आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आम्हाला सुलभता यावी, आमचे जे शेतकरी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे उत्पादन आहेत त्यांच्या बाजारभावाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मूल्य असं मिळावं। आणि विशेष करून आमच्या आता शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षांना जे जमलं नाही तो सगळा विषय या NDA सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मला वाटतं की आणि मोठ्या प्रमाणावर एक चांगली क्रांती शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत होणार आहे। त्याच्यामध्ये आमचे जेनेरिक औषधे आहेत, फार्मास्युटिकल्स आमचे उत्पादनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आमचे उद्योग आहेत आणि या संपूर्ण विषयांमध्ये खरं तर युरोपियन महासंघासोबतचा झालेला हा करार हा एक तोडीस तोड असला अशा प्रकारचा हा करार आहे। आणि या दृष्टिकोनातून आमच्या देशावरती कितीही जरी निर्बंध लावले तरी हा देश आता स्वावलंबी झालेला आहे। हा देश आता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे। हा देश स्वदेशीचं जागरण करत आहे। त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे। लाखो तरुणांना या निमित्ताने नवीन अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळणार आहेत। तर या दृष्टिकोनातून एक राज्यसभा खासदार म्हणून आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्णपणे सार्थ ठरतील अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होईल असं माझी या ठिकाणी आशा आहे। आणि खरं तर सरकारने सुट्टीच्या दिवशी पण आमचं सदन अर्थसंकल्पाच्या निमित्ताने चालू असल्यामुळं किती संवेदनशील सरकार आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाचा उपयोग भारत सरकार, केंद्र सरकार आणि आमचे अर्थमंत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प होत आहे। हा देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी कलाटणी देणारा आणि संजीवनी ठरणारा हा अर्थसंकल्प ठरेल अशी माझी आशा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, जवळपास 17 वर्षांनंतर भारताला यश आलेलं आहे युरोपियन महासंघासोबत करार करण्यामध्ये। दुसऱ्या बाजूला काँग्रेस वारंवार टीका करते की अमेरिकेकडून लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय गारमेंट्सचं नुकसान होईल, भारताचे आर्थिक नाकेबंदी झाली आहे। यांनी राहुल गांधींनी तर भारतीय अर्थव्यवस्था ही डुप्लिकेट अर्थव्यवस्था झालेली असं त्यांनी म्हटलं होतं आणि या पार्श्वभूमीवर हा करार करून तुम्ही कसं पाहताय याकडे, काय कोणाला श्रेय? मला असं वाटतं की काँग्रेसच्या मंडळींचा अभ्यास जरा कच्चा आहे, कारण व्यापार, निर्यात, आयात या संपूर्ण विषयामध्ये युरोपियन महासंघामध्ये 27 देश आहेत ज्यांच्यासोबत करार करणं आजपर्यंत काँग्रेसच्या मंडळींना जे जमलं नाही ते आमच्या सरकारने करून दाखवलेलं आहे। आणि हा करार अमेरिकेच्या तोडीस तोड नव्हे तर त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम अशा हा करार असणार आहे। त्याच्यामध्ये गारमेंट्स असतील, आमच्या लेदरचे गुड्स असतील, फार्मास्युटिकल्स असतील, गोरगरिबांची आमची जी जेनेरिक औषधं असतील, ही जेनेरिक औषधं उत्पन्नाचा हे विश्वाचं भांडार होणार आहे भारत। आणि निर्यातीला खूप मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये मागणी येणार आहे आणि भारत देश हा संपूर्ण जगाला जेनेरिक औषधी पुरवणारा हा पुरवठादार देश म्हणून आता पुढे येणार आहे। तर अशा पद्धतीने या युरोपियन महासंघाच्या माध्यमातून जी काय आमच्या आता व्यापार जो झालेला आहे त्याबद्दल मी भारत सरकारचं मनापासून मी अभिनंदन करेल। यामुळे जागतिक व्यापारपेठेमध्ये आमचा सर्व नोकरदार वर्गापासून शेतकऱ्यांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत त्याचा फायदा होणार आहे। काँग्रेसच्या मंडळींना मला हे सांगायचं आहे की या निमित्तानं थोडासा त्यांनी अभ्यास करावा। त्या अभ्यासात कमी पडले म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून त्यांना ही यशस्वीता साधता आली नाही। आणि हा एक प्रकारचा द्वेषभावना आहे की युरोपियन महासंघासोबत झालेला करार हा एका दृष्टिकोनातून देशाला पुढे नेणारा करार असल्यामुळे काँग्रेसच्या मंडळींनी या संपूर्ण कराराचा आधी अभ्यास करावं आणि मग प्रसारमाध्यमांना सामोरं जावं असं मला वाटतं। सर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती की मुंबईचा महापूर लवकरात लवकर होईल, पण मुंबईचा महापूर हा उशिरा होत आहे। दावोसहून परतल्यानंतर देवेंद्र फडणवीसचा आणि एकनाथ शिंदेचा संवाद झाला नाही आणि शिंदे आता दरेगावला निघून गेले आहे। नाही, असं काही नाही आहे, कारण महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढलेलो आहोत। आमचे सर्वोच्च नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणलेली आहे, ती आमच्या सगळ्या महाराष्ट्रासाठी एक प्रकारची संजीवनी ठरलेली आहे। आणि आमच्यामध्ये आपसामध्ये खूप चांगल्या अशा प्रकारचा समन्वय आहे।
महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा संशय नाही आहे आणि सगळा आमचा पार्लमेंटरी बोर्ड आणि युतीतले जे काही घटक पक्ष आम्ही सगळेजण समन्वयाने मिळूनच हा विषय करत असतो. त्यामुळं आपल्याला हा जो काही वाटत असलेला संशय जो आहे तो आपण प्राथमिकता दूर करावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. होतं याच्यामुळे गोपीनाथ साहेब की एकनाथ शिंदे दरेगावला गेल्याच्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे. कारण आधी बोललं जात होतं की याच महिन्याच्या अखेरीपर्यंत महापौराचा निर्णय होईल, पण अजूनही तुमच्या पक्षात एकत्रित युतीचा गटनेता देखील स्थापन केला नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये आमची एक समन्वयाची एक समिती असते. युतीच्या घटक पक्षातले सगळे घटक पक्षातले प्रमुख नेते मिळून हा समन्वय करीत असतात आणि त्या समन्वयानेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे समजा माननीय एकनाथराव शिंदे आणि माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा पवार असतील, ही सगळी महायुती एकत्र बसूनच हा निर्णय करेल. एखादा 2 दिवस मागे पुढे झाला तर याचा अर्थ असा नाही देवापासून एवढा मोठा करार करून देवेंद्रजी रात्री पोहोचले आणि लगेचच त्यांनी महाराष्ट्रातल्या कारभाराला सुरुवात केलेली आहे. महायुती लवकरात लवकर बसेल आणि मुंबईचा महापौर ठरेल असं मला या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की महायुतीमधला समन्वय संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्तम आहे आणि उत्तमच राहणार आहे. आणि या युतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीच्या ताब्यात घेतल्यामुळे मी माझ्या सरकारचं, देवेंद्रजींचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. सर, नांदेडचा महापौर केव्हापर्यंत होईल? काही तारीख निश्चित झाली की नाही? मुहूर्त निघाला की नाही? आम्ही आयुक्तांना अर्ज केलेला आहे, विभागीय आयुक्तांना पण अर्ज केलेला आहे. त्यांच्या तारखेची आम्ही वाट पाहत आहोत. बहुमत हे पूर्णपणे महायुतीला मिळालेलं आहे. शिवसेना भाजपची त्या ठिकाणी युती झालेली आहे. शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे दोघांच्या समन्वयाने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा सभापती हा लवकरच तुम्हाला महायुतीचा झालेला दिसेल. आणि आनंददायक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आता भाजपचा नांदेड शहरावरती महापालिकेवर भाजपचा महापौर होणार आहे. भाजपचा महापौर नांदेडमध्ये असेल. नांदेडमध्ये भाजपचा महापौर असणार आहे कारण बहुमत भाजपचं आहे आणि बिनशर्त पाठिंबा माननीय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आम्हाला दिलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर नांदेडवरती भारतीय जनता पार्टीचाच होईल यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. गोपीनाथ साहेब, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीच्या बाबत अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं असं खूप खालच्या पातळीवर जाऊन विधान केलं. तुम्ही ते विधान ऐकलं असेल. ते विधान सांगताही येत नाही अशा पद्धतीनं ते विधान केलं. सगळीकडनं टीकेची झोड उठते त्या गायिकेवर. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करणं हे आम्हाला तर बिलकुल पटतच नाही. हे निराशाजनक आहे. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्रजींचा जो कारभार चालू आहे, पारदर्शक पद्धतीने एक विजनरी लीडरशिप महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे सरकतोय. महाराष्ट्राची अर्थसंकल्पातली आमची जी आर्थिक शक्ती आहे ती पूर्णपणे ताकदवर होत आहे. नवीन नवीन उद्योग येत आहेत. रोजगार आमचा या ठिकाणी वाढत आहेत. बेरोजगारांना नोकऱ्यांच्या संधी मिळत आहेत. अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा अनेक प्रकारचे उद्योग असतील, या माध्यमातून मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सगळीकडे विकासाची नांदी होत आहे. त्यामुळे देवेंद्रजी ज्या गतीने पुढे सरकत आहेत, ज्या गतिमान पद्धतीने त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात काम करत आहे, हे काही लोकांच्या पोटामध्ये कळ त्यांना येत आहे. त्यामुळे कदाचित एखाद्या माणसाने अशी काही टीका जर केली असेल त्यांच्या परिवारावर तर मी त्यांचा पूर्णपणाने तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.